पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विकास, विश्वास आणि विजय भाजपचाच या दृष्टिकोनातून भाजपच्या पदाधिकारी व नेत्यांनी विश्वास बाळगत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकडे आपला मोर्चा वळविला. ग्रामीण विकासाच्या दिशेने निर्णायक लढत सुरू झाली असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक लढवत असलेल्या अधिकृत उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप नेत्यांनी उमेदवारांना भेटून त्यांना मनपूर्वक शुभेच्छाही दिल्या. या प्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, गुळसुंदे पंचायत समिती माजी सदस्य जगदीश पवार, उत्तर रायगड कार्यकारिणी सदस्य जितेंद्र म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, जीवन म्हात्रे व उत्तर रायगड जिल्हा सदस्य संतोष पाटील तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निश्चितच माझा मतदारसंघ म्हणजे संमिश्र असणारा मतदारसंघ आहे. एका बाजूला नागरीकरण वाढतंय. MMRD रिजन मध्ये असलेली माझी गावं पनवेल महानगर क्षेत्राच्या अतिशय जवळ असलेला हा माझा मतदारसंघ आहे. त्याच्यामध्ये उसरले असेल, आमचा कोलकेपेठ असेल, पळसपा असेल, आमची डेरवली आहे, कोण आहे, आजुली, म्हणजे संमिश्र प्रभाव असलेला. कारण एका बाजूला नैना येथे MSRDC सारखा सुद्धा प्रभाव क्षेत्र असलेला आमचा मतदारसंघ आहे. निश्चितच आव्हानं खूप आहेत आणि सातत्याने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि आमदार महेश बलते साहेबांच्या माध्यमातून आमचा जो पहिल्यापासूनचा जो स्टँड आहे तो स्टँडवर आम्ही कायम आहोत. आणि ती भूमिका, साहेबांची जी भूमिका आहे ती भूमिकेमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा बदल करत नाही. आम्ही शेतकरी, स्वतः शेतकरी आहोत, त्याच्यामध्ये बाधित आहोत. निश्चितच जेव्हा आपल्यावर येते तेव्हा माकड सुद्धा आपल्या मुलाच्या डोक्यावर पाय ठेवून पळतो, परंतु आम्ही पळणार नाही. कारण जो प्रभाव पडेल किंवा ज्याचा नुकसान होईल त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा नुकसानग्रस्त होऊ शकतो. आणि निश्चितच असला कसलाही प्रकार या विभागामध्ये होऊ देणार नाही. मी पंचायत समितीचा जरी उमेदवार पळसपा पंचायत गणामधून असलो तरी सातत्याने पक्ष संघटनेमधला एक कार्यकर्ता असल्यामुळं उमेदवार म्हणून पंचायत समितीचा असेल, मात्र क्षेत्र जो असेल तो माझा, जिथे आमदार साहेब सांगतील त्या ठिकाणी मी जाणार. मग त्याच्यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघातला क्षेत्र असेल किंवा उरण विधानसभा मतदारसंघातला क्षेत्र असेल, आणि जिथे जिथे अन्याय होईल त्या अन्यायाविरुद्ध सातत्याने आमचा स्थानिक शेतकरी असेल, स्थानिक कामगार असतील, स्थानिक जे जे प्रश्न असतील त्याच्यासाठी आम्ही सातत्याने त्यांच्या बरोबर असणार आहोत. बाजूला आता आपण पाहतोय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे आणि त्या विमानतळामुळे गर्दीचं म्हणजे वाहनांच्या गर्दीचं प्रमाण वाढलेलं आहे. निश्चितच वाहनांच्या गर्दीचं प्रमाण वाढलेलं असताना आमच्या कोलका डेरोलीच्या परिसरामध्ये दररोजची ट्रॅफिक आहे, परंतु एका बाजूला ट्रॅफिक दिसते आणि दुसऱ्या बाजूला माझ्या शेतकऱ्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे, जी आमची तेव्हाची जी जमीन बाधित आहे त्या बाधितांना ज्या पद्धतीने शासनाकडून भरपाई मिळायला पाहिजे होती ती मिळालेली नाही. आम्ही कोण आणि कोळके डेरोलीचे सर्व शेतकरी, मग त्याच्यामध्ये काही नव्याने आलेले खरेदीदार सुद्धा असतील, यांच्या माध्यमातून आम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा त्याच्या विरुद्ध रिट अर्ज केलेला आहे. माझ्या भागातल्या कुठल्याही कार्यकर्त्यावर, मग तो पक्ष विरहित म्हणून आम्ही सातत्याने काम करतो आणि कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलाही स्टंट किंवा काय हातामध्ये घेत नाही आणि यापुढेही घेणार नाही. फक्त आणि फक्त जो भागावर अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही सातत्याने रस्त्यावर येऊ.